काय PSI समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष जेव्हा डोळ्यासमोर येतो, मी पहिल्यांदा कुटुंबाचं कर्तृत्व तुमच्या मान्य करतो, त्याला सलाम करतो, कारण तुमच्या मनामध्ये कुठेतरी यशस्वी व्हायचं बीज त्यांनी रोवलेलं आहे. त्यानंतर तुमच्या शिक्षकांचं, तेव्हा असं म्हटलं जातं की जगातला सगळ्यात पहिला मोठा वेद कुठला असेल, कुठला धर्मग्रंथ असेल, कुठल्या ह्याच्यात असेल, पुराणापासून बायबलपासून किंवा कुठेही असेल तर त्यातला एकच श्लोक आयुष्यभर सगळ्यांनी शिकवा, तो म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव. आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे, आई वडिलांच्या संस्कारामुळे, त्यानंतर पडवळ सरांपासून बालवाडीच्या शिक्षकांपर्यंत ज्या क्षणाला तुम्हाला त्यांचे ऋण मान्य करता येतील, मी असं म्हणेन त्या क्षणाला तुम्ही माणूस म्हणून जिंकलेला असा अधिकारी म्हणून महामानव बाबासाहेब आंबेडकरांची आता 14 एप्रिलला हे आहे जयंती आहे. मला असं वाटतं की त्यांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाची सेवा करण्याच्या कामासाठी मला सरांनी सांगितलं की जितकी लोक बसतात त्यातनं तुमची निवड झालेली आहे. मला असं वाटतं की बाबासाहेबांचा सुद्धा हा वारसा तुम्ही सक्षमपणे चालवला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आमच्या हस्ते झालं तर मला असं वाटतं की शिवाजी महाराजांविषयी जे म्हणलं जातं की जाणता राजा, त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की त्या पलीकडे एक शब्द अष्टावधानी, ज्याचे आठीच्या आठी अवधानं नेहमी जागृत असायची, ती क्वालिटी तुमच्यामध्ये यावं हीच मी शिवचरणी प्रार्थना करतो. आणि माता सरस्वती हे तुमच्या आणि माझ्या पासून सगळ्यांचं आराध्य देवत असलं पाहिजे. कारण माझा विषय जो मूळचा आहे, सरांनी काय सांगितलं इतकं तिकडं बाजूला सोडून द्या. थोडक्यात मी सांगतो की भारतातल्या जेवढ्या युनिफॉर्म अकॅडमीज आहेत, मिलिटरी इंटेलिजन्स, एअरफोर्स इंटेलिजन्स पासून या सगळ्या तपासित संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांमध्ये 25 वर्ष शिकवतो. हँडरायटिंग अनालिसिसला कधी जमलं तर तुमचा माझा चेहरा तुम्हाला अकॅडमीमध्ये पण दिसेल शिकवताना, कारण अकॅडमी पण मी येत असतो. अकॅडमीमध्ये मी येत असतो. मला असं वाटतं की सरांनी मला बाहेर भेटल्या मी सांगितलं की मी बरीच उदाहरणं बघितलेली आहेत की अयशस्वी खेळाडू हाच जगातला सगळ्यात कोच होतो. एकच त्याला फक्त अपवाद येतो, म्हणजे झिनेदिन झिदान, ज्याने वर्ल्ड कप प्लेअर म्हणून पण जिंकलं आणि कोच म्हणून पण जिंकलं. पण बाकीचे जर तुम्ही कोच बघितले जे आमच्यासारखे असतात, सरांना मी मुद्दाम म्हणत नाही की असं म्हणतो की महाराजांच्या मूर्तीसमोर उभं राहून महाराजांचं जे आवडतं वाक्य ही स्त्रींची इच्छा, पडवळ सर सिलेक्ट न होणं ही स्त्रींची इच्छा आहे. कारण त्यांना कुठल्या तरी बंधनात कामात अडकून ठेवण्यापेक्षा असे हजारो पडवळ त्यांनी करावे. स्वतः यशस्वी होणं ही बहुतेक प्रारंभाची गोष्ट असू शकते. मी असं नेहमी म्हणतो की तुमचा अभ्यास आणि थोडीशी, कोणी आता काही म्हणू दे, थोडीशी नशिबाची साथ असल्याशिवाय तुम्ही स्पर्धा परीक्षा पास व्हायला थोडंसं अडथळा येऊ शकतो. कष्ट तर करावेच लागतात. असं म्हटलं जातं की लक त्याच्याच बाजूने असतं की जे 99% कष्ट करतात आणि 1% नशिबावर सोडून देतात, पण तो 1% महत्वाचा असतो. तर असं वाटतं की त्या 1%नीच तुमचं आयुष्य घडवलेलं आहे. हजारो पडवळ तुम्हाला यापुढे खात्यामध्ये दिसतील. आणि मला पण तुमच्या समोर बोलताना थोडंसं लाजल्यासारखं होतं ना, मी कुठली स्पर्धा परीक्षा दिली नाही. बहुतेक स्पर्धा परीक्षा द्यायची त्याला काही इच्छा निर्माण झाली नसेल किंवा जमलं नाही, मेकॅनिकल इंजिनियर झालो, इंजिनियर झाल्यानंतर काहीतरी शुगर फॅक्टरीत नोकरी केली, नंतर मला कळलं की मानवी स्वभावाचं मला अतिशय आकर्षण आहे. मानवी स्वभावाचं आकर्षणाचं कोडं मला कधी सुटलं नाही आणि कोडं सुटण्यासाठी मी रोज प्रयत्न करतो. मग त्यातनं जी काही शास्त्र आहे ज्याला आपण देहबोली म्हणतो आणि हँडरायटिंग अनालिसिस म्हणतो, ती हँडरायटिंग अनालिसिस मी 99 पासून करतोय, ते आजपर्यंत करतोय. मी माझ्या तोंडाने माझं कौतुक सांगणार नाही, परंतु जे मोठ्या मोठ्या काही हँडरायटिंगचा भाग असेल तर त्यातला भाग काही प्रमाणात मी केलेला आहे. भारतभर घडलेल्या घटनांचा काही भाग मी केलेला आहे. कारण स्वतः व्यक्तांविषयी बोलणं म्हणजे आणखीन भेडे म्हटल्यानंतर, बोलल्यानंतर जरा अजून पडत मूर्ख वाटायला नको. म्हणून मला असं वाटतं की आज आणखीन एक विद्यार्थी, मी असं म्हणलं तर थोडंसं योग्य ठरेल की जो आजचे विद्यार्थी सगळ्याच नात्याने आहे तो माझा. मला जेव्हा विचारलं अकॅडमीने की एक चांगला अध्यक्ष पाहिजे ज्याच्या हद्दीमध्ये हा कार्यक्रम आहे, ज्याने जगातल्या प्रत्येक प्रकारच्या स्पर्धा, परीक्षा आणि खेळातनं दिलेल्या आहेत, ज्याचं नाव तुम्हाला फक्त असं वाटतं की राष्ट्रकुल विजेता, इतक्या इंटरनॅशनल स्पर्धा तो जिंकलेला आहे, परंतु मी तुम्हाला त्याच्या देखत ग्वाही देतो सरांसमोर
एक उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून रिटायर्ड होताना त्याचं नाव तुमच्या पोलीस खात्याच्या इतिहासात लिहिलेलं असेल, कारण त्याच्याकडे त्याला अयशस्वीपणा आवडत नाही, त्याला फेल्युअर आवडत नाही, कारण त्याच्यामध्ये विजयघोष वृत्ती म्हणून मराठीतला जड शब्द आहे, त्याला सोप्या भाषेत किलर इन्स्टिंग असं म्हणतात. तर ते इतकं मी राहुल आवारे सरांमध्ये बघितलंय. राहुल आवारे सरांची माझी ओळख माझ्या मते ते 19 वर्षाचे असल्यापासून बहुतेक झालेली असेल, कारण त्यांचे गुरु आणि आता असलेले त्यांचे सासरे काका पण माझ्या ओळखीचे चांगले आहेत. आणि एकच घराण्यात तुम्हाला असं बघायला मिळेल की सासरा सुद्धा अर्जुनी अवॉर्डी आहे आणि जावई सुद्धा अर्जुनी अवॉर्डी आहे. इतकं सुंदर तुम्हाला बघायला मिळणार नाही. आता फक्त काही कुणीतरी काहीतरी टीका तर केलीच पाहिजे, नाही तर भाषणात काही मजा नाही. थोडंसं मला आता येताना जाणवलं, 3 मुलं मी मुद्दाम नाव नाही सांगणार, चेहऱ्यांकडे पण बघणार नाही की ट्रिपल-सी तिथं आज कार्यक्रमात आले जे PSI म्हणून सिलेक्ट झालेले. त्या मित्रांना त्या बाबांना माझं विनंती आहे की पहिले दिवस आता विसरून जा, आता समाज तुमच्याकडे बघतो. प्रत्येकाच्या मोबाईलला कॅमेरा आहे, प्रत्येकाच्या मोबाईलला रेकॉर्डिंग आहे, आणि जी संधी लोकांना मिळत नाही ती संधी देवाने तुमच्या कष्टाने आणि पडवळ सरांसारख्या गुरुजींच्या माध्यमातून तुमच्या झोळीमध्ये टाकलेली आहे. त्यावर ती झोळी रीती करू नका, कारण समाज तुमच्याकडे बघत असतो. समाजाकडनं तुमच्या फार जास्त अपेक्षा आहे. बाकीच्या खात्यांविषयी मला बोलण्याचं आता तरी प्रयोजन नाहीये, परंतु आजही आपल्या शेजारी आग लागलेली असू दे, शेजारच्या घरात नवरा बायकोचं भांडण झालेलं असू दे, कुठेतरी आपल्याला त्रास होतो असं वाटतं असलं तर समाजातला सगळ्यात महत्वाचा घटक आपल्याकडे ताबडतोब बोलवला जातो, तो म्हणजे पोलीस. इतका पोलिसांवर समाजाचा आजही विश्वास आहे. जुन्या काळी गावामध्ये एक हवालदार फक्त काठी घेऊन गेला तर पंचकोशीमध्ये शांतता असायची. इतकं एक खातं चांगलं आहे. नुसतं एक खाकी खातं पोषकाने नाहीये, तर त्यामध्ये असलेली कर्णाची कवच कुंडलं दिलेली आहेत, अर्जुनाची अमोघ शस्त्र तुम्हाला दिलेली आहेत, आणि श्रीकृष्णासारखं तुम्हाला ज्ञान देणारे अकॅडमी आता तुम्हाला निश्चित तिथं घडवणार आहे. मला असं वाटतं अख्खं महाभारतातले जे योद्धे आहेत त्या योद्ध्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये, तुमच्या रक्तामध्ये वास करावा. आणि मी जसा आवारे सरांना पण वयाने मोठा असल्यामुळे शुभेच्छा दिल्या, त्याच्या तुम्हालाही देईन की जेव्हा तुम्ही निवृत्त होणार असाल तेव्हा मला आवडतं वाक्य हे बऱ्याच ठिकाणी वापरतो की तुमच्या नातवंडांना जेव्हा तुम्ही मांडीवर घेऊन बसाल, माझं वाक्य नीट ऐका, तुमच्या पोरांसाठी तुमच्याकडे वेळ असणार नाहीये. तुमची पोरं लहानाची मोठी कशी होतात ते तुम्हाला बघायची संधी फारशी मिळणार नाहीये. परंतु तुम्ही जेव्हा नातवंडांना मांडीवर घेऊन बसाल तेव्हा नातवंडांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे, अशी पुढची 30-35 वर्षाची तुमची तपश्चर्या आणि कामगिरी असली पाहिजे. माझे आजोबांनी हे काम केले, माझ्या आज्यांनी हे काम केलेलं आहे, इतका अभिमान त्यांना वाटला पाहिजे. आणि नातवंड तुमच्या मांडीवर घेण्यापर्यंत शारीरिक ताकद, मानसिक ताकद तुमच्यामध्ये राहिली पाहिजे. ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पडवळ सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण परत तेच आणि तेच की आपण जेव्हा सामान्य माणसांमध्ये एखादा अधिकारी घडवतो त्या गुरुचे कष्ट हे द्रोणाचार्य, कृपाचार्य पासून सगळ्या पद्धतीच्या गुरूंचे असावे लागतात, कारण द्यायची सवय असली पाहिजे. विंदाने खूप सुंदर कवितेत लिहिलेले आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मला असं वाटतं ते हात बांधले जाऊ नये, ते बांधव चांगल्या अर्थाने म्हणतोय. म्हणूनच पडवळ सरांसारखी लोक शासकीय सेवेत आलेली नाही, हे तुमच्या आणि माझ्या समाजातल्या साध्या सर्वमान्य माणसांचं नशीब आहे. कारण पडवळांसारखा जेव्हा माणूस घडवतो एखादा हिरा, तेव्हा निश्चितपणे त्याच्या डोक्यात असतं की मी सरांचा विद्यार्थी आहे, मला कोणी जर परत ट्रिपल-सी बघितलं तर सरांचा अपमान होईल. ही भावना तुमच्यामध्ये जरी निर्माण झाली तर लक्ष्य साधायचं, तुम्हाला दुसरं काही करावं लागणार नाही. एक शेवटच्या माझ्याच केलेल्या कवितेतनं, जी मला मनापासून कवितेचं आवड आहे, त्या कवितेतनं मी तुम्हाला सांगतो. जगावे शिकावे कुणाकडून, आकाशात विहरणाऱ्या गरुडाकडून, पावसात नाचणाऱ्या मोराकडून, गाडीतून घर करणाऱ्या चिमण्याकडून जगावे शिकावे कुणाकडून, चितेत झेप घेणाऱ्या श्वानाकडून, रणांगणात प्रतापणाऱ्या अश्वाकडून, राणा प्रतापचा अश्व नंतरही लढत होता म्हणून रणांगणात प्रतापणाऱ्या अश्वाकडून, मस्तीत जगणाऱ्या सिंहाकडून जगावे शिकावे कुणाकडून, वासराला पाजणाऱ्या गायीकडून, रानात राबणाऱ्या बैलाकडून, गाडीतून घर करणाऱ्या चिमण्याकडून जगावे शिकावे कुणाकडून, जगू नये शिकावे कुणाकडून, उलटेच लटकणाऱ्या वटवाघुळाकडून, द्राक्ष आंबट मानणाऱ्या कोल्ह्याकडून, घरचे दूध चोरणाऱ्या मांजराकडून जगू नये शिकावे कुणाकडून, पाळ्या खाणाऱ्या नागिणीकडून, पिल्लू डुंबवणाऱ्या माकडिणीकडून, आणि स्वतःची जात
स्वतः मारणाऱ्या माणसांकडून जगू नये, शिकावे कोणाकडून. धन्यवाद. खूप अभ्यासपूर्ण आपल्या नातवंडांनाही अभिमान